नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा गोडसे स्वागत करत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत साधा कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा। प्रथम आपण पाठीचा भाग तयार करायला घेतलेला आहे। आता आपण पाठीच्या भागाचे टक्स तयार करून घेत आहोत। टक्स घेताना पाठीमागच्या बाजूला आपण उभे 4.5 इंचाचे व रुंदीला अर्धा इंचाचे असे टक्स तयार करून घेत आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण टक्स मारून घ्यायचे आहेत। टक्स मारून झाल्यानंतर आपण व्यवस्थित नकाने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। आता आपण कमरपट्टी जोडून घेऊया। कमरपट्टी जोडताना 1 ते 1.25 इंचाची कमरपट्टी काढायची आहे किंवा 1.5 इंचाची कमरपट्टी घेतली तरी चालेल। व्यवस्थित अशी 1/2 इंचाची टिप शिलाई मार्जिन घेऊन कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि छोटे छोटे कट्स मारून दाबटीप मारून घ्यायची आहे। नंतर 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण पाठीचा भाग तयार करून घेतला आहे। आता आपण कटोरी जोडून घेऊया। कटोरीसाठी आपण 1.5 इंच रुंदी आणि उंची टक्स उंची आपण 2.5 ते 2.25 इंच आवडीप्रमाणे घेणार आहोत। त्याचप्रमाणे आता दुसऱ्या कटोरीसाठी पण आपण 1.5 इंच आणि 2.5 ते 2.25 इंचाची आपण टक्स उंची घेणार आहोत। अशा प्रकारे आपण आपले हे 2 कटोरी तयार झाले आहेत। आता आपण कटोरी जोडून घेणार आहोत साइड पार्टला। तर बघा, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपण कटोरी जोडून घेणार आहोत। लगेचच आपण दुसरी पण टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण कटोरी असं सुंदर पद्धतीने जोडून घेणार आहोत। कटोरी जोडून झाला ना तर आपण नकाने व्यवस्थित ती शिलाईला ज्या चुन्या पडलेल्या असतील तर नकाने व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे आता आपण दुसरा पण कटोरी जोडून घेणार आहोत। अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेली आहे कटोरी जोडताना, तर व्यवस्थित आपण अर्धा इंच सोडून व्यवस्थित कटोरी जोडून घ्यायचं आहे आणि नंतर नकाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। क्रॉसपट्टी पण जोडताना व्यवस्थित बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी चॉकने खूण केली आहे, तिथे तुम्ही व्यवस्थित जोडून घ्या। 1/2 इंचपेक्षा 1 रेष जास्त असं मार्जिन आपण क्रॉसपट्टीला ठेवतो। कोण योगपट्टी बोलतं, कोण क्रॉसपट्टी बोलतं। तर अशा पद्धतीने आपण बघा क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे। आता बघा, जे पुढच्या साईडला जे समोर व्यवस्थित करून पुढच्या साईडला जे थोडंसं एक्स्ट्रा योगपट्टीचं क्रॉसपट्टीचं मार्जिन आलेले आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूची आपण क्रॉसपट्टी जोडून घेत आहोत। बघा, अशा पद्धतीने आपण दुसरी पण क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे। व्यवस्थित असं क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर हाताने नकाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे
आता आपण हुकपट्टी जोडून घेत आहोत. हुकपट्टीसाठी 1 इंचाची पट्टी काढलेली आहे मी. नंतर दाबटीप दिलेली आहे. दाबटीप मारून घेतल्यानंतर असा फोल्ड करून व्यवस्थित अर्धा इंचाची हुकपट्टी तयार होईल असं आपण हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे. आता आपण गळ्याची जी पट्टी तयार निघालेली आहे त्याची आपण लूकपट्टी तयार करत आहोत. लूकपट्टी म्हणजे काय, जिथे आपण हुक अडकवतो त्याला आपण लूकपट्टी बोलतो. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे. आता हुक लूकपट्टी तयार झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आपली हुक लूकपट्टी कुठे कमी जास्त तर नाही ना झाली. तर कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता आपण गळपट्ट्या तयार करूया. गळपट्ट्यांसाठी मी एक ते 1.25 इंचाच्या अशा क्रॉस पट्ट्या काढत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण याच पद्धतीने क्रॉस पट्ट्या काढून घ्या. आता आपण क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या ते पाहूया. अशा क्रॉसवर क्रॉस ठेवायच्या. गुणिले चिन्ह झालं पाहिजे आणि त्या गुणिले चिन्हाच्या मध्ये बरोबर टीप घालायची. तर व्यवस्थित आपल्या क्रॉस पट्ट्या जोडली जातील एकसारख्या. हे बघा, सेम अशाच गुणिले चिन्ह करायचं आणि त्याच्यातनं मधनं बरोबर टीप घालायची आणि राहिलेलं मार्जिन कट करून टाकायचं. बघा किती सुंदर पट्ट्या तयार झाल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली ना तर खूप छान पायपिंग बनते. आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे. शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण कवर करून शोल्डर जोडून घेत आहोत. त्याचप्रमाणे आपण दुसरा पण शोल्डर जोडून घेत आहोत. अशा पद्धतीने बघा, शोल्डरला सुद्धा नख मारून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आता शोल्डर आपण कमी जास्त व्यवस्थित बघून आता पायपिंगला सुरुवात करतोय. आता पायपिंग बघा, डायरेक्ट मी दुमडलेली आहे. दुमडूनच पायपिंगचं कापड जोडत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण पायपिंगचं कापड जोडून घ्या. ते व्यवस्थित तिथं शूट झालेलं नाही, त्याच्यामुळे मला माहीत नाही ते व्यवस्थित दिसते का नाही. आणि आतलं शिलाई मार्जिन कैचीने राहिलेलं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. मार्जिन कट करत असताना एक काळजी घ्यायची आहे की आपलं मेन फॅब्रिक कट नाही झालं पाहिजे, मेन कापड कट नाही झालं पाहिजे, याची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित असं कैचीनं हळूहळू कट करून घ्यायचं आहे आपलं शिलाई मार्जिन. तर आपलं पायपिंग व्यवस्थित येतं. कोण गोट बोलतं ह्याला, मी पायपिंग बोलते. व्यवस्थित पायपिंग होतं. बघा, असं व्यवस्थित फोल्ड करून पायपिंग आपली निघाली पाहिजे. या पद्धतीनं आपण पायपिंग करून घेऊयात. पायपिंग करताना सुद्धा पायपिंग आणि मेन फॅब्रिकच्या मधल्या खाचेत बरोबर टीप आली पाहिजे. व्यवस्थित टीप आली पाहिजे ती मधल्या खाचेमध्ये, तर आपली पायपिंग व्यवस्थित गोल आणि फुगीर येते. पायपिंग करत असताना नेहमी हळूहळू सैल हाताने आपण पायपिंग करायची आहे.
कुठल्या पद्धतीची गडबड नाही करायची आहे. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. तर आपली पायपिंग व्यवस्थित येणार आहे. अशा पद्धतीने आपली पायपिंग तयार झाली आहे. आता शोल्डरचं आपण एक्स्ट्राचं कापड वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता आपण बाही जोडायला घेणार आहोत. बाही जोडताना आपण शोल्डर एकसारखा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता आपण बाही जोडायच्या आधी एक चेक करायचं आहे की आपलं कुठलं कमी जास्त तर झालेलं नाही ना. फिटिंगच्या नंतर आपलं फिटिंग करताना व्यवस्थित करण्यासाठी आधीच चेक करून घ्यायचं आहे. साईडला मार्जिन वगैरे काही कमी जास्त असेल तर ते लागलीच कट करून घ्यायचं आहे. सेंटरपासून व्यवस्थित ते जोडून घ्यायचं आणि हाताने साफ करून कापड बघा मुंडा वगैरे चेक करून घ्यायचा आहे. मुंडा वगैरे कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. बघा माझं ह्या बाजूला जरा थोडंसं खालचं क्रॉसपट्टीच्या तिथं जरा जास्त कापड आहे, ते पण कट करून घेऊया. ते बघा त्याप्रमाणे आपण आता मुंड्याच्या साईडला पण थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर एकसारखं कट करून घेतलं म्हणजे ना फिटिंगला आपलं काही कमी जास्त होत नाही. बाही पण जोडून घेतल्यानंतर पुन्हा मग आपल्याला जास्त काही बघायची गरज लागत नाही. आता आपण बाही समोरासमोर ठेवून घेऊया आणि आपण आता 1 इंचाचं शिलाई हात शिलाईसाठी आपण 1 इंच कापड सोडलेलं आहे समोरच्या साईडला. तर तिथं 1/2 इंचाची आधी टीप मारून घेऊया दोन्ही बाहीला. बाहीला टिपा 1/2 इंचाच्या टिपा घालताना बरोबर योक व्यवस्थित आहे का, मुंड्याची बाजू व्यवस्थित आहे का ते पण चेक करून घेणं गरजेचं आहे. आता 1 इंचाची आपण हात शिलाईसाठी टीप 5 नंबरची टीप मारून घेतो आहे. अशा पद्धतीने आपण बाही तयार केलेली आहे आणि आता आपण बाही जोडून घेत आहोत. सेंटरपासून नेहमी बाही जोडायला सुरुवात करायची आहे. माझी पद्धत तर अशी आहे की सेंटरपासूनच मी बाही जोडते, कमी जास्त होत नाही. बाही जोडताना पण एक काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन कवर करतच बाही जोडायची आहे. लगेच आपण दुसरी पण टीप मारून घ्यायची आहे. आता याच पद्धतीनं आपण दुसरी पण बाही जोडून घेऊया. दुसऱ्या बाजूची पण बाही जोडताना सेंटरपासून सुरुवात करायची आहे. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन कवर करत बाही पूर्ण जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाही जोडून तयार झाल्या आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना ना व्यवस्थित शिलाई मार्जिन एका साईडला करून व्यवस्थित प्लेन ब्लाऊज करून बघा बाहीच्या तिथलं मार्जिनसुद्धा मी वरच्या साईडला घेतलं आहे. मुंड्याच्या साईडचं मार्जिन वरती सरकून घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे टीप मारून घेतली आहे. आता आपण इथं बॉक्स टीप तयार करणार आहोत. मार्जिन आधी सुईच्या बाजूने टीप मारून घ्यायची.
सेंटरला व्यवस्थित कवर करत करत सुईच्या बाजून टिप करून घेतल्यानंतर आता उलट बाजू करायची आहे आणि त्याला दाब टिप मारून घ्यायची आहे. आता आपण फिटिंगची मापं टाकूया. जे आपले कमर आहे त्या कमर आधी मोजून घ्यायची आहे आपल्याला फिटिंगसाठी. हे पहा, अशा पद्धतीने आपण कमर मोजून घ्यायची आहे. कमर जेवढी आहे त्याच्यातनं राहिलेलं मार्जिन त्याचे 4 भाग करायचे आहेत. समजा सपोज आपली टोटल कमर समजा 36 आहे आणि आपली कमर 30 आहे, तर राहिलेलं मार्जिन 6 आहे. 6चा चौथा भाग करायचा आहे, 1.5 येतो. आता ह्याचं बाही रुंदी घ्यायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन खाली कमरेला घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपलं 5.25चा दंड 5.5चा दंड घेर आहे आणि कमरेला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन राहत आहे. तर ते 2 खुणा करून घ्यायचे आहे. छातीचा चौथा भाग तिथं खूण करून घ्यायचे आहे आणि सरळ टिप आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. साईडला अजून एक्स्ट्राच्या 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला आपण फिटिंगची मापे टाकून टिपा मारून घेणार आहोत. आणि फिटिंग करताना नेहमी शिलाई मार्जिनमध्ये 3-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. जरी समजा कस्टमरला ब्लाऊज आवळ झाला तरी उसवता आला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने. अशा पद्धतीने आपला कटोरी ब्लाऊज तयार झाला आहे. बघा किती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपला कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.